Good morning children. Today we are going to see standard 3rd EVS 17th chapter Pearly Teeth Healthy Body, page number 101. Okay, Pearly Teeth Healthy Body means मोत्यासारखे दात आणि निरोगी शरीर. या लेसनमध्ये आपण आपल्या दातांचे बद्दल माहिती, आपल्याला दात कोणत्या कोणत्या प्रकारचे येतात, पुन्हा आपण दातांची काळजी कशी घेतली पाहिजे, तसेच आपल्या शरीराची स्वच्छता कशी राखली पाहिजे याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. लेट्स सी हियर. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का, हाऊ मेनी चिल्ड्रन इन युअर क्लास हॅव लॉस्ट अ टूथ ऑर टू. तुमच्या क्लासमधील किती मुलांचे दात हे हरवलेले आहेत, पडलेले आहेत किंवा दोन. तर आता ते तुम्ही तुमच्या वर्गातील मित्रांमध्ये पाहायचं आहे, कुणाकुणाचे दात पडलेत, किती पडलेले आहेत याची माहिती घ्यायची आहे. नेक्स्ट, विल दोज हू हॅव लॉस्ट सम टीथ गेट न्यू वन्स. आणि ज्यांचे दात पडलेले आहेत किंवा हरवलेले आहेत त्यांना नवीन दात आले आहेत का, हा प्रश्न विचारला आहे. तर आता आपल्याला कळेल की ज्यांचे दात पडले आहेत, काहींना नवीन आले असतील. यस, ऑल द चिल्ड्रन हू लूज देअर टीथ गेट द न्यू वन्स इन द सम डेज. ज्यांचे दात पडलेले आहेत त्यांना काही दिवसांमध्येच नवीन दात आलेले आहेत. पीपल लूज देअर टीथ वेन दे ग्रो ओल्ड. डू दे ऑल्सो गेट न्यू टीथ. आता ज्यांचं वय झालेलं आहे त्यांचे दात पडल्यानंतर त्यांना देखील परत नवीन दात येतात का? नो, नाही येत. जे वय झाल्यानंतर किंवा वयस्कर असतील लोक आणि त्यांचे दात जर पडले तर ते दात पुन्हा येत नाहीत त्यांना नवीन. त्यामुळे याचा आन्सर येणार नो. पीपल हू लूज देअर टीथ इन ओल्ड एज नेवर ग्रो न्यू टीथ. ओके. नेक्स्ट, ग्रँडफादर्स न्यू टीथ. आजोबांचे नवीन दात पाहायचे आहेत. आता कसे नवीन दात पाहूयात. वी हॅड ऑल गॅदर्ड टू प्ले इन द इव्हिनिंग. आम्ही सर्वजण एकत्र झालो. गॅदर्ड मीन्स एकत्र झालो संध्याकाळी खेळण्यासाठी. सुभाष हॅड नॉट कम. सुभाष तिथे आला नव्हता. ही हॅड गॉन विथ हिज ग्रँडपा टू द डेंटिस्ट. तो त्याच्या आजोबांना घेऊन कुठे गेला होता? डेंटिस्टकडे गेलेला. इथे पहा पिक्चर दाखवलेला आहे. पिक्चरमध्ये सुभाष त्याच्या आजोबांना घेऊन डेंटिस्टकडे आलेला आहे. दातांच्या दवाखान्यात दातांच्या डॉक्टरांकडे आलेला आहे. 3 months ago grandpa's teeth had all been removed. 3 महिन्यांपूर्वी आजोबांचे सगळे दात काढलेले आहेत. रिमूव्ड म्हणजे काढलेले आहेत. ही वॉज टू गेट हिज डेंचर्स टुडे. डेंचर्स मीन्स कवळी, दाताची कवळी म्हणतात त्याला. आज काय होणार आहे त्यांना? ती दाताची कवळी त्यांची मिळणार आहे. मोनिकाताई टोल्ड अस. मोनिकाताई आम्हाला म्हणाल्या, सच डेंचर्स लुक लाईक रिअल बट द टीथ आर ॲक्च्युली फॉल्स. मोनिकाताई काय सांगत होत्या की जरी ही कवळी आपल्याला दातांसारखी सेम वाटत असली किंवा खरी वाटत असली तरी ते दात खरोखरचे नसतात. अहमद हू इज इन द फर्स्ट स्टँडर्ड प्रॉम्प्टली आस्क्ड. आता हे असं मोनिकाताईंनी सांगितलं. अहमद जो फर्स्ट स्टँडर्डमध्ये शिकत होता तो पटकन त्यानं विचारलं, वाय गेट फॉल्स टीथ. मग हे असे दात का बरं? खरोखरचे दात कसे नाहीत बरं? माय ब्रदर्स टीथ ऑल्सो फेल बट दे ऑल ग्रीव अगेन. माझ्या लहान भावाचे दातसुद्धा पडलेत पण त्याला नवीन आलेत. ओंट सुभाष ग्रँडपा गेट न्यू वन्स लाईक हिम. मग सुभाषच्या आजोबांचे दात पडलेत तर त्यांना नवीन दात का नाही आलेत, असा अहमदला प्रश्न पडला. दॅट मेड एव्हरीवन लाफ. आणि हे असं ऐकलं सर्वजण हसायला लागले. कारण लहान बाबाचे तर माझ्या दात पडले, त्याला नवीन आले, मग त्याच्या आजोबांचे दात पडल्यानंतर त्यांना का नवीन नाही आले, त्यांना मात्र डेंचर म्हणजे कवळी का बसवावी लागली. मोनिकाताई एक्सप्लेन. आता मोनिकाताई त्याचं ॲन्सर अहमदला व्यवस्थित समजावून सांगते. पहा, द टीथ दॅट वी गेट व्हेन वी आर बेबीज आर कॉल्ड मिल्क टीथ. आपण लहान बाळ असतो त्यावेळी जे आपल्याला दात येतात त्याला काय म्हणतात? मिल्क टीथ. मिल्क टीथ म्हणजे दुधाचे दात म्हणतात. दे स्टार्ट फॉलिंग
व्हेन वी आर 7 or 8 years. आणि आपण 7-8 वर्षांचे होत असताना ते काय होतात, पडायला सुरुवात होते. फॉलिंग म्हणजे पडणे. आफ्टर दॅट वी गेट न्यू टीथ वन्स अगेन. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा नवीन दात येतात. दीज आर कॉल्ड परमनंट टीथ. आणि ते जे दात आलेले आहेत त्यांना आपण कायमस्वरूपी दात म्हणतो, कारण ते पुन्हा पडले की आपल्याला पुन्हा दात येत नाहीत. वेन दीज टीथ फॉल वी डोंट गेट एनी न्यू वन्स. म्हणजेच हे जर परमनंट कायमस्वरूपी आलेले दात जर का पडले तर आपल्याला पुन्हा दात येत नाहीत नवीन, म्हणून त्याला परमनंट टीथ असं म्हणतात. कळालं का? आपण लहान असतो, बाळ असतो, त्यावेळी आपल्याला जे दात येतात त्याला दुधाचे दात म्हणायचं. ते दात पडायला चालू होते केव्हा, ज्यावेळी आपण 7-8 वर्षांचे असतो त्यावेळी ते पडतात आणि तिथे नवीन दात येतात. आणि ती नवीन दात आलेत त्यांना परमनंट दात असं म्हणायचं. कायमस्वरूपी दात येतात आणि हे पुन्हा पडले तर आपल्याला नवीन दात येत नाहीत. मग आता आजोबांच्या बाबतीत काय घडलं आहे, त्यांचे परमनंट टीथ पडलेले आहेत, कायमस्वरूपी दात पडलेले आहेत. मग त्यांना पुन्हा दात येतील का? नाही. व्हेरी गुड. बाळू वंडर्ड. बाळू आश्चर्यचकित झाला. सो व्हॉट इफ वी डोंट गेट न्यू टीथ अगेन? वाय शुड वी गेट फॉल्स वन्स? बाळूला आश्चर्य वाटायला लागलं. सो व्हॉट इफ वी डोंट गेट न्यू टीथ अगेन? मग आपल्याला पुन्हा नवीन दात का येत नाही? वाय शुड वी गेट फॉल्स वन? मग ते आपले खोटे का बसवावे लागतात? मोनिकाताई सेड, बाळू यू आर इन द 3rd स्टँडर्ड आरंट यू? तू 3रीमध्ये आहेस, बरोबर आहे. सेव्हरल ऑफ युअर क्लासमेट्स मस्ट हॅव लॉस्ट देअर टीथ. आता तुझ्याच वर्गामधल्या भरपूर मुलांचे दात काय झालेले असतील, पडलेले असतील किंवा हरवलेले असतील. यू हॅव ऑल्सो लॉस्ट सम. आणि तुझेसुद्धा बऱ्यापैकी काही दात पडलेले असतील. डोंट यू हॅव ट्रबल इटिंग अँड टॉकिंग? आता जर दात हे पडले तर मग पुन्हा नवीन का बसवावे लागतील किंवा हे असे का बसवायचे? याचं उत्तर मोनिका ते किती व्यवस्थित सांगते पहा. जर तू आता सुद्धा 3रीत आहेत, तुझ्या वर्गातल्या मुलांचे दात पडलेले आहेत, तुझेसुद्धा काही दात पडलेत, मग तुला आता खाताना त्रास होत नाही का? किंवा बोलताना सुद्धा तुला काहीतरी त्रास होत असेल, बरोबर. देन बाळू रिमेंबर. मग बाळूच्या लक्षात आलं. ओ यस, यू आर राईट, बरोबर आहे तुझं. आय लव गवाज बट नाव आय कांट ईट देम. हां, तुझं बरोबर आहे, मला पेरू खूप आवडतो पण मी आत्ता ते खाऊ शकत नाही कारण माझे दात पडलेले आहेत. बरोबर. म्हणजे परमनंट टीथ जर पडले तर आपल्याला पुन्हा नवीन टीथ का बसवावे लागतात किंवा असे दात का बसवावे लागतात जे खरोखरचे नाही आहेत, कारण आपल्याला काही खाता येणार नाही पुन्हा त्यासाठी. ओके. Next, Mary teased him, and Balu can't say shoo either. His front teeth are missing. मेरी आता त्याला चिडवते आहे. काय चिडवते पहा बाळूला, की त्याचे पहिले पुढचे दात पडलेले आहेत त्यामुळे त्याला शू असं सुद्धा बोलता येत नाही. वेन ही ट्रायज, तो जसं करायला लागतो त्यावेळी इट साऊंड लाईक विस्टल, आणि त्याचा आवाज शिट्टी वाजल्यासारखा येतो. म्हणजे पुढचे दात पडल्यामुळे तो शू असा करायला लागला की शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो, असं मेरी त्याला चिडवते. एव्हरीवन लाफ्ड अगेन. पुन्हा सर्वजण हसायला लागतात हे ऐकून. नाव यू नो व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट टू लुक आफ्टर परमनंट टीथ, सेड मोनिकाताई वाईजली. नाव यू नो, आता तुम्हाला कळालं का? इट इज सो इम्पॉर्टंट टू लुक आफ्टर परमनंट टीथ, म्हणजे परमनंट टीथ पडल्यानंतरसुद्धा आपल्याला दात बसवणं खूप गरजेचं आहे. जस्ट देन सुभाष अँड हिज ग्रँडपा रिटर्न. ग्रँडपा स्माइल्ड ॲट अस. हिज न्यू डेंचर वेअर शायनिंग ब्राईट. थोड्या वेळातच सुभाष आणि त्याचे आजोबा परत येतात. ग्रँडपा ज्यावेळी म्हणजे आजोबा ज्यावेळी हसतात त्यावेळी त्यांची ती नवीन बसवलेली कवळी असते ती काय होते, शायनिंग ब्राईट, खूप चमकत असते. त्यांचे ते नवीन बसवलेले दात मोत्यासारखे चमकत असतात. ओके. कॅन यू टेल मेनी पीपल लॉस देअर टीथ वेन दे ग्रो ओल्ड? ज्यावेळी लोक वयस्कर होतात त्यावेळी त्यांचे दात पडायला चालू होतात. बट सम पीपल लूज देअर परमनंट टीथ क्वाईट अर्ली. पण काही लोकांचे खूप लवकर परमनंट टीथ पडतात. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट? मग हे लवकर खराब किंवा लवकर कसे पडतात परमनंट टीथ काही लोकांचे, त्याला काय कारण आहे तर ते पाहूयात. टेकिंग केअर ऑफ आवर टीथ. आता जर आपण आपल्या दातांची काळजी नाही घेतली तर आपले परमनंट टीथ लवकर खराब होतात आणि लवकर पडतात. त्यामुळे दातांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता ते पाहूयात आपण. आफ्टर इटिंग समथिंग
वी शूड वॉश आवर माउथ, स्क्रब आवर टीथ इनसाइड अँड आउटसाईड. आपण काहीही खाल्लं तर आपण तोंड धुतलं पाहिजे किंवा बोटाने आतून बाहेरून चांगलं स्क्रब केलं पाहिजे. विथ अ फिंगर म्हणजे बोटाने आपण तो स्क्रब केलं पाहिजे, दात आतून आणि बाहेरून. वी शूड स्विल प्लेंटी ऑफ वॉटर इन आवर माउथ अँड रिन्स इट वेल 4 or 5 times. आणि चांगलं भरपूर पाण्याने चूळ भरून तोंड आपलं स्वच्छ धुतलं पाहिजे. इफ वी डू नॉट डू दॅट पार्टिकल्स ऑफ फूड रिमेन इन इफ वी डू नॉट डू दॅट पार्टिकल्स ऑफ फूड रिमेन्स इन द माउथ. आणि हे आपण असं जर नाही केलं तर दातामध्ये आपल्या दातामध्ये अन्नाचे पार्टिकल्स तसेच राहतात. दे स्टिक टू आवर टीथ अँड टंग. आणि ते आपल्या दाताला चिकटतात किंवा जिभेवर सुद्धा चिकटतात. दे गेट सक इन बिटवीन द टीथ. आणि ते दोन्ही दातांमध्ये किंवा दातांच्या फटीमध्ये सुद्धा अडकतात. इफ दे रिमेन देअर द टीथ बिंग टू बी रॉट. आणि जर ते पार्टिकल्स अन्नाचे कण तसेच राहिले तर तिथे काय होतात, ते सडतात. रॉट मीन्स सडणे. देन वी गेट बॅड ब्रीथ, दॅट इज द माउथ स्मेल बॅड. आणि त्यामुळं काय होतं, सडल्यामुळं एक प्रकारचा घाणेरडा वास येतो आणि आपल्या तोंडाला एक घाण वास यायला लागतो. इफ धिस हॅपन्स ऑफन द गम्स आर ऑल्सो अफेक्टेड. आणि हे जर असंच राहिलं तर आपले गम्स म्हणजे हिरड्या आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम होतो. दे मे ओज ब्लड अँड पस. त्याच्यामधून रक्त यायला सुरुवात होते, पस यायला सुरुवात होतो. दिस फाऊल सबस्टन्स गो इन टू अवर स्टमक. आणि हे असे घाणेरडे पदार्थ जे सडलेले आहेत आपल्या दातांमध्ये, असेच आपण काहीतरी खाल्लं की ते आपल्या पोटामध्ये जातात. देन वी कॅन फॉल इल. आणि त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. बिकॉज ऑफ द रॉटिंग पार्टिकल्स इन द माउथ आवर टीथ डिके. आणि ह्याच सडलेल्या पार्टिकल्समुळे, सडलेल्या कणांमुळे लवकरात लवकर दात किडायला चालू होतं. डिके मीन्स किडनी. स्लोली द टीथ बिकम्स लूज अँड इन द एंड ते फॉल. आणि हळूहळू ते कीड वाढते आणि दात लूज होतो आणि शेवटी पडतो. वी मस्ट अवॉइड दिस. आपल्याला हे सर्व जर टाळायचं असेल, फॉर दॅट वी मस्ट ब्रश आवर टीथ इन द मॉर्निंग अँड बिफोर गोईंग टू बेड ॲट नाईट. हे टाळायचं असेल तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर ब्रश केला पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वीही, बेडवर जाण्यापूर्वीही ब्रश केला पाहिजे. वी मस्ट ऑल्सो क्लीन आवर गम्स अँड टंग. आणि आपण ब्रश दातांना ब्रश करणारच, त्याचबरोबर आपण हिरड्या आणि आपली जीभही स्वच्छ केली पाहिजे. नीम ऑर बाबूल स्टिक्स आर समटाईम्स यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. आता पूर्वीच्या काळी लोक आता ब्रश वगैरे काही यूज करायचे नाहीत पहा. त्यावेळी कडुलिंबाची आणि बाबूल स्टिक्स म्हणजे छोट्या काटक्या घ्यायचे आणि त्यानं ते दात आपले स्वच्छ करायचे. सम पीपल बाय टूथ पावडर फ्रॉम द मार्केट ऑर मेक इट ॲट होम. आणि काही लोक काय करायचे, टूथ पावडर मार्केटमधून आणायचे किंवा घरी बनवायचे आणि ते ब्रश करण्यासाठी वापरायचे. मेनी पीपल यूज टूथब्रश अँड टूथपेस्ट. बरेच लोक हे टूथब्रश आणि टूथपेस्ट वापरतात. नीम अँड बाबूल स्टिक्स आर होममेड टूथ पावडर्स डू नॉट क्लीन वेल फ्रॉम द गॅप्स बिटवीन आवर टीथ. आता ह्या नीम, बाबूल स्टिक किंवा होममेड पावडरमुळे जर आपण ब्रश केलं तर त्यानं व्यवस्थित आपले दात स्वच्छ होत नाहीत, कारण दाताच्या गॅपमध्ये असणारे अन्नाचे कण हे या बाबूल स्टिकमुळं किंवा नीममुळं निघत नाहीत, त्यामुळे आपले दात स्वच्छ निघत नाहीत. ऑल्सो टूथ पावडर कॅन बी रफ. आणि तसंच टूथ पावडर रफ असते. व्हाईल द नीम ऑर बाबूल स्टिक्स आर हार्ड. आणि नीम आणि बाबूल स्टिक्स हे हार्ड असतात. दे कॅन इंजर आवर गम्स. जर आपण ते ब्रश करण्यासाठी वापरलं तर त्यामुळे आपल्या हिरड्यांनासुद्धा इजा होऊ शकते. यूजिंग अ ब्रश अँड टूथपेस्ट वी कॅन क्लीन द गॅप्स बिटवीन द टीथ प्रॉपरली. पण आपण जर ब्रश आणि टूथपेस्ट वापरली तर त्यामुळे आपल्याला दातांच्या फटीमध्ये असणारे पार्टिकल्स पटकन काढता येतील, ब्रशने ते पटकन निघतील. आणि बिसाइड्स द फोम ऑफ द टूथपेस्ट हेल्प्स द पार्टिकल्स स्टक बिटवीन टीथ टू कम लूज अँड गेट वॉश्ड अवे. आणि आपण पेस्टमुळं ब्रशिंग करत असताना एक प्रकारचा फेस तयार होईल आणि त्या फेसच्या मदतीने आपल्या दातांमध्ये असणारे पार्टिकल्स पूर्णपणे निघून जातील आणि आपले दात स्वच्छ व्हायला मदत होईल. ओके,
म्हणजेच आपण जर आपल्या दातांची काळजी घेतली तर आपले परमनंट टीथ हे जास्त काळ टिकतील, नाही जर काळजी घेतली तर आपले दात लवकरात लवकर खराब होईल. ओके, आता पुढचा लेसनचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.